आजपासून ग्रॅच्युटीच्या नियमात बदल. आता नोकरदारांना केवळ 1 वर्षात ग्रॅच्युटी मिळणार. याआधी ग्रॅच्युटी मिळण्यासाठी एका संस्थेत 5 वर्ष काम करणं बंधनकारक असल्याचा नियम करण्यात आला होता. सायन पूल जुलैपर्यंत सुरू करणार मुंबई पालिकेची माहिती. मात्र अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू नाही. तर पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यात 7 पूल सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न. प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार. यासाठी कामानिमित्त मध्य रेल्वेवर आज उद्या रात्रकालीन ब्लॉक. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक. ठाण्यातील कोपरी पूर्वेकडील कारवाई तात्पुरती स्थगित. न्यू इंदिरानगर स्टेशन रोड परिसरात घरांवर रेल्वे प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेची संयुक्त कारवाई. 15 दिवसाची मुदतवाढ. ठाणे स्टेशनच्या सॅटिस प्रकल्पासाठी भूसंपादन. साताऱ्यात स्वच्छतेसाठी नगरपालिकेचा पुढाकार. कचरा टाका घंटागाडीतच, नियम मोडल्यास दंड, अशी सदर बाजारात विशेष मोहीम. आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या हस्ते शुभारंभ. कोकणातल्या लोटे एमआयडीसी मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन. 6 एप्रिलला 11 गावांसह कोकण नागरी संघर्ष समिती लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आणि हिपासच्या विरोधात रस्त्यावर उतरणार. कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जीवितांना दाखवलं मृत. परभणीच्या पूर्णा तालुक्यातली धानोरा मोत्या गावातला प्रकार. कामगार अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसह ग्रामसेवकाला नोटीस बजावली. माझा नवरा मेला म्हणून नाव दाखल आहे. नोटीस मला आली. कामगार योजनेचे पैसे उचलले 2 लाख म्हणून नोटीस आली. आता भरा म्हणून. माझी पत्नी सौ कावेरी लक्ष्मण टाक हिला मयत दाखवून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मोत्या खोटं मृत्यू प्रमाणपत्र देऊन माझ्या पत्नीच्या नावावर 2,34,000 रुपये उचलले. ते आम्हाला भेटले सुद्धा नाही. कोल्हापुरात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात झाली. राज्यभरातून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल. सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूरच्या शैनेश्वर देवस्थान येथील गावकरी गेट खुलं करण्याचा निर्णय. मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत गावकरी गेट खुलं राहणार. स्थानिकांना आधार कार्ड दाखवून गेटमधून थेट प्रवेश मिळणार. विदर्भातील उन्हाची परिस्थिती बघता शाळा कधी सुरू करायचा याचा लवकरच निर्णय घेऊ. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. नवीन सत्र 15 जूनपासून सुरू करायचं की 26 जूनपासून बैठका घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती. यंदा राज्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्ये उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मिश्रणाचा अनुभव. सलग 25 दिवस राज्यात उष्ण लहरी तर 6 दिवस पाऊस आणि गारपेटीची नोंद. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 155 ते 260% अधिक पाऊस. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 52% जलसाठा. मागील वर्षी याच वेळी 46% पाणीसाठा होता. यंदा स्थिती काहीशी चांगली. सर्वाधिक पाणीसाठा अमरावती तर सर्वात कमी पश्चिम महाराष्ट्रात जायकवाडी तर 60% पाणीसाठा उपलब्ध. वाशिममध्ये आश्वासन देऊनही बाजार समिती बंदच. आर्थिक वर्षाची जुळवाजुळव करण्याची कारणं देत 4 एप्रिलपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश. तर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बाजार समिती उघडण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. लातूरमध्ये बारदाणा उपलब्ध नसल्याने 130 हरभरा हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली. पणन मंडळाकडून वेळेत बारदाणा उपलब्ध न झाल्यामुळे सर्वच खरेदी केंद्रांवर व्यवहार थांबले होते. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर. उन्हापासून होळीच्या रोपांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. उन्हापासून संरक्षणासाठी कार्प कव्हरचा वापर.
जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी, मक्यासह कांदा बियाणाचं मोठं नुकसान. सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झाली आणि आमचे घर समजाची आमची अशी आहे, उठणं बटणं सगळं आमच्या शेतीवर आहे बा. म्हणजे बिगाला आमच्या एक बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागला आहे सदरशी. आता जर म्हणजे एवढं नुकसान झालं आहे तर असं वाटतं तर आम्ही कसं जगावं आहे बा. तुळजापूरच्या काक्रंबा गावच्या शेतकऱ्यानं 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं नांगर फिरवण्याची वेळ. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला याच्यामुळं भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला. त्याच्यामुळं मी नांगरून टाकला. कांदा एक 1.5 ते पावणे 2 एकर कांदा लावला होता मी. कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला. उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते. धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तब्बल 8,145 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका. भाजीपाल्यासह फळबागांचं नुकसान. 9,000हून अधिक शेतकरी बाधित. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी. सांगलीच्या शिराळा तालुक्यात वारणावती कॉलनीत पकडला 10 फुटांचा अजगर. वन विभागानं अजगराला नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडलं. साताऱ्याच्या परळी भागात रानगव्याचं दर्शन. कुडेघर गावात रानगवा रस्त्यावर आल्यानं नागरिकांमध्ये भीती. काही वेळ वावर करून रानगवा जंगलात परतल्यानं अनर्थ टळला. आसाममधल्या चहाच्या मळ्यांना मोदींची भेट. शेतमजुरांप्रमाणे मोदींनीही चहाची पानं खुडली. शेतमजुरांसोबत संवाद साधला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर शहांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट. मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे. निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित. लवकरच पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा केली जाणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी. पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान. 4 मेला मतमोजणी. कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत काहीही माहिती असेल तर रोहित पवारांनी ती तपास यंत्रणांना द्यावी. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. महाराणी ताराबाई या जैन समाजाचा असल्याचा सांगण्याचा अधिकार जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांना कोणी दिला? खासदार संजय राऊतांचा सवाल. तर हा तारा राणींचा अवमान असल्याचं संजय राऊतांचं मत. पण तुम्ही आमचे राजे, महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात. म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? महाराणी तारा राणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. जैन धर्मियांचा लढण्याचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे लढवय्ये नेते त्यांच्या धर्मात येण्याचा
घेण्याचा प्रयत्न मनसे नेते संदीप देशपांडेंचा घणाघात, निरर्थक वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप. त्यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळं आहेत, त्या दृष्टीने हे धंदे चाललेले आहेत. खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा. मंत्री मंगलप्रभात लोढा एकतर्फी व्यक्ती, त्यांच्या मनात मराठीविषयी द्वेष, मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका, म्हणून तर त्यांना जैन टॉवर बांधावा लागत असल्याचा लगावला टोला. मला वाटतं मंगलप्रभात लोढा वगैरे आहेत ना, हे तर एक नंबरचे पार्शियल लोक आहेत. हे तोंडावर सगळं बोलतात की आम्हाला काय हे नाही, आम्ही सगळ्या धर्मांना घेऊन जाणार आहे, पण हे मनातनं पक्के गुजराती आणि जैन लोकांना सपोर्ट करणारे लोक आहेत. मराठी द्वेष्टेच आहेत. आणि मग म्हणून यांना जैन टॉवर वगैरे बांधावे लागतात ना. राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप करणं बालिशपणाचं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा पलटवार, त्यांचे मित्रच त्यांना संपत असल्याचाही आरोप. कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली, अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे. मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे. यावर्षी रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची बावनकुळेंची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. जैन समाजाच्या सणाला सिलेंडर उपलब्ध करून दिले, त्याचप्रमाणे हिंदू सणांसाठी सिलेंडर उपलब्ध करून द्या. मनसे नेत्यांना मंत्री मंगलप्रभात लोढांना पत्र. हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहासाठी व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या विरोधात मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेचा वेगळ्या पद्धतीनं निषेध. सभागृहात बॅनर घालून नगरसेवकांचं आंदोलन. आले 100 गेले 100, मराठी भाषा 1 नंबर, अशा आशयाचे बॅनर घालून आंदोलन. या प्रकारे सीबीएसई शाळा ज्या आहेत, 3 सीबीएसई शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून याला चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेड्याची शाळा आहे. या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे. त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात. हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं, आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे, असा आमचा आरोप आहे. अशोक खरातला न्यायालयीन कोठडी उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात केलं वर्ग. नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली सुनावणी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती. कल्पना खरातवर शिर्डीत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना. सांगली जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांचे सभापती बिनविरोध. बांधकाम, समाज कल्याण, शिक्षण, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड. अशोक खरातच्या पत्नीला लवकर शोधून काढलं जाणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. खरातवर आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचंही केलं स्पष्ट.
या ठिकाणी जे जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई चालू आहे. निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील. त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील. अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिल्याची सूत्रांची माहिती. SITनं खरातची काल CA, पुजारी आणि सराफाला समोर बसून केली चौकशी. या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती. बंधू अशोक खरातच्या मुलीच्या नावावर 3 BHK फ्लॅट, मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याची माहिती. बंधू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP भराडींचा शोध सुरू असल्याची माहिती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारीही लग्नात उपस्थित. अशोक खरातच्या मागे कोण आहे याचा तपास करणं गरजेचं. शशिकांत शिंदेंची मागणी. अजित पवारांच्या फोटोवर फुल्या कशासाठी मारल्या, त्यामुळे खरात प्रकरण आणि अजित पवारांचा काही संबंध आहे का याचा तपास करण्याची गरज असल्याची मागणी. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचा कारण उभं केलेलं गेलेलं आहे. अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल. वसईतील बंधू ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईत गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.